शिरोळचे शेतकरी अमर पाटील कुटुंबियांनी घातले लक्ष्मीचे डोहाळे जेवण। गाय हमारी माता है, अमृत की दाता है या उक्तीप्रमाणे हिंदू धर्मात देशी गायीला अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या मातेप्रमाणे गायीचे संगोपन केले जाते। यामुळे येथील प्रगतशील युवा शेतकरी अमर पाटील यांनी आपल्या लक्ष्मी या देशी गायीचे डोहाळे जेवणाचा समारंभ आयोजित करून मुक्या प्राणी प्रेमाविषयी समाजासमोर आदर्श निर्माण केलाय। शिरोळमधील अमर अरविंद पाटील यांच्या लक्ष्मी देशी गायीचे डोहाळे जेवण सोहळा उत्साहात झाला। आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम ग्रामीण भागात शेतकरी आजही मुक्या प्राण्यांवर करत असतो। विशेषतः देशी गायीवर कुटुंबातील सर्वांचे प्रेम असते। वृद्ध मुलगी म्हणून तर युवा वर्ग आपली आई म्हणून या गायींचा सांभाळ करत असतो। त्यामुळेच गर्भवती महिलेच्या बाळांवर गर्भसंस्कार पार पडावेत म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे। अशाच पद्धतीने अमर अरविंद पाटील व त्यांच्या परिवाराने आपल्या लाडक्या लक्ष्मी या देशी गायीचे डोहाळे जेवण घालून एक अनोखा संदेश दिलाय। गायीच्या या डोहाळे जेवणाला मिष्टान्न स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले होते। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळं असं महत्त्व आहे। त्याचे महत्त्व तर अबाधित ठेवलं जात आहे, पण काही शेतकरी गायीचं केवळ पालनच करत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत। त्यामुळे शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच मुक्या प्राण्यांचे पालन संगोपन करत असतो। याची प्रचिती सातत्याने येत आहे। यामध्ये युवा शेतकरी ही पारंपरिक वारसा जपत असताना मुक्या प्राण्यांवर अफाट प्रेम करत आहे। त्यामुळेच अमर अरविंद पाटील लक्ष्मीच्या डोहाळे जेवणाचा समारंभ आयोजित केला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य इंद्रायणी पाटील, भाग्यश्री लडगे यांच्यासह परिसरातील महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व पाटील मित्र परिवारही उपस्थित होता। पाटील कुटुंबातील ज्येष्ठ इंदुबाई पाटील, शालन पाटील, विजयमाला पाटील, राजनंदिनी पाटील, अथर्व पाटील या कुटुंबियांनी उपस्थितांचे स्वागत केले। नवा महाराष्ट्र न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट। पाय दुखाले लक्ष्मी हातातलं काढ, खाली कर की हातात हात बाजूला घ्या मर्दा। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा।